नमस्कार, मी डॉक्टर भारती फ्रॉम भारतीज किचन। मी आज बनवते हैं पिस्ताशिओ बाकलावा, होममेड पिस्ताशिओ बाकलावा। त्यासाठी लागणारं साहित्य: पिस्ते मी हे फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतले आहे। त्यानंतर बाकलावा शीट्स हे मैद्याने बनवलेले असतात आणि बेकिंगसाठी बेकिंग ट्रे, बटर आणि साजूक तूप मी निम्मे मिक्स करून घेतले। साधारण 200 ग्रॅम होतं, 100 ग्रॅम मी दोन्ही घेतले ते एकत्र करून आणि मेल्ट करून घेतले। आता हे सगळे शीट्स मी एकावर एक लेअर देऊन त्याच्यावर प्रत्येक लेअरला मी हे जे मिश्रण आहे तूप आणि बटरचं ते लावून घेणार आहे ब्रशच्या साहाय्याने। हे टोटल मी 23 ते 24 बाकलावा शीट्स मी यूज करणार आहे आणि साधारण एक 6-7 किंवा 5-6 शीट्सचं लेअर झाला की त्याच्यावर पिस्त्याचं मिश्रण हे मी पसरवून घेणार आहे। परत सेम प्रोसेस अशी मी ही करणार आहे। साधारण ह्या सगळ्या 23 ते 24 शीट्सच्या दरम्यान मी 3 वेळा पिस्ते क्रश केलेले टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात हे मी असे सगळे एकावर एक लेअर लावून घेतले आहेत आणि हे सगळे लेअर छानपैकी लावून झाले की ते आपण सुरीच्या साहाय्याने त्याचे छान असे चौकोनी वड्या जशा आपण करतो त्या पद्धतीने मी ते कापून घेणार आहे। बघू शकता तुम्ही हे असे लेअर सगळे एकावर एक मी लावून घेणार आहे। हे सगळे लावून झाले की ते एकदा कापून घेणार आहे। कापून घेतल्यानंतर पण परत साईडने त्याला थोडंसं तेल आणि तूप आणि बटरचं जे मिश्रण आहे ते लावणार आहे, जेणेकरून त्याचे जे लेयर्स आहेत ते छान असे वेगवेगळे सेपरेट आणि क्रिस्पी बेक होतात। म्हणून हे आपण सगळ्या शीट्सला हे लावून घेतो आहे बटर आणि साजूक तूप। हे असे आपण चौकोनी त्याचे वड्या करतो त्या पद्धतीने त्याचा शेप कापून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये छान बेक पण होईल आणि नंतर जेव्हा आपण त्याच्यावर शुगर सिरप टाकतो, साखरेचा पाक, तर तो आतपर्यंत मुरतो। त्यामुळे हे आपण आधीच त्याच्या वड्या कापून घेणार आहे। जर आपण आधी हे कापले नाही आणि बेक केल्यानंतर कापले तर ते व्यवस्थित कापले जात नाही, म्हणून हे आधीच व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। आणि हे 160 डिग्री सेल्सिअसला आपण 30 ते 35 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे। मी ते शीट्स कापून घेतले होते कारण ट्रेच्या साहाय्याने, तर साईडला असे स्ट्रिप्स उरले होते, सो मी त्याचे पण रोल बाकलावा करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी पिस्त्याचा जो क्रश होता त्याच्यातच मी आल्मंड थोडे अजून वाटून टाकले, त्यामुळे तो मिक्स क्रश झाला आहे पिस्ते आणि आल्मंड। आणि हे असे तुम्ही त्याला पण बटर लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी रोल करून त्याला असं थोडं जवळ करून छोटे रोल करून घ्यायचे आहेत। हे असे सगळे मी जेवढे शीट्स होते त्याचे असे करून घेणार आहे एक एक। ते पण सेम असेच 160 डिग्री सेल्सिअसला बेक करून घ्यायचे। ते बेक होत आहेत तोपर्यंत मी इकडे साखरेचा पाक करायला घेतला आहे। या पाकात मी सिनॅमन टाकला आहे, एक छोटा सिनॅमन, तुम्ही बघू शकता, दालचिनी ज्याला आपण म्हणतो, ते एक दालचिनीचा तुकडा मी त्याच्यात टाकला आहे, एक 2 इंचाचा, आणि ते साखरेचा पाक मी तयार करून घेतला आहे। तुम्ही बघू शकतात हा चौकोनी बाकलावा जो आहे तो तयार झाला आहे। त्याच्यावर मी आता हा साखरेचा पाक ओतून घेते। तुम्हाला जर खूप गोड नको असेल तर पाक थोडा कमी टाकायचा आहे, जर गोड हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकतात। बघू शकता तुम्ही किती सुंदर हे आपले बाकलावा तयार झाले। त्याच्यावर तुम्ही पिस्त्याच्या क्रशने हे गार्निश करू शकतात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।